श्री हरिकृष्ण हाइट्स इथं अत्यंत वाजवी दरात 25 एमिनेट्स आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध. बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090 78 78 33. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे आज नाशिक दौऱ्यावर आले होते. आजारपणानंतर पहिल्यांदाच नाशिकमध्ये येत असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडीवर थेट भाष्य केलं. भिवंडीतील सत्ता समीकरणावर बोलताना त्यांनी भाजपावर निशाणा साधला. भिवंडीत भाजपाच फुटली आणि त्यांच्या एका गटानं आघाडीसोबत सत्ता स्थापन केली, मग आम्ही आघाडी केली तर काय चुकलं, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. भिवंडीमध्ये भारतीय जनता पक्ष फुटला आणि त्या एका गटानं काँग्रेस पक्षाबरोबर किंवा शरद पवारांचा जो पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्याबरोबर आघाडी करून सत्ता स्थापन केली. त्यात चुकलं काय? चंद्रपूरचा बदला घेतला असं म्हटलं. जर तो बदला घेतला असं कोणी म्हणत असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे. याच मुद्द्याला धरून हर्षवर्धन सपकाळ असं म्हणाले की चंद्रपूरमध्ये जर तुम्ही त्यांना मदत केली असती तर त्याचा तिथे महापौर बसला असता. एक मत कमी पडलं. नक्की 100% मी हर्षवर्धन सपकाळ यांच्या मताशी सहमत आहे. आम्ही खूप प्रयत्न केले की काँग्रेसचा महापौर तिकडे बसा. भारतीय जनता पक्षाला कोणत्याही परिस्थितीमध्ये सत्ता मिळू नये ही आमच्या सगळ्यांची भूमिका होती, उद्धव ठाकरे साहेबांची भूमिका होती. पण शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेस पक्षातल्या 2 गटामध्ये एकमत होत नव्हतं. त्याच्यामुळे शेवटी नाईलाजानं आमच्या लोकांनी एक नवीन मार्ग स्वीकारला. तसेच चंद्रपूर महापालिका निवडणुकीचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. चंद्रपूरमध्ये काँग्रेसचा महापौर व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न केले असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे चंद्रपूर मनपा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी पुन्हा एकदा स्थिरावणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. नाशिक दौऱ्यातून खासदार संजय राऊत यांनी विरोधकांवर जोरदार टीका करत आगामी राजकीय समीकरणांचे संकेत दिलेत. येणाऱ्या काळात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या वक्तव्याला विशेष महत्त्व प्राप्त झालंय. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक.